वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहर पुन्हा एकदा रक्तरंजित घटनेमुळे चर्चेत आले आहे। किरकोळ कारणावरून 3 जणांनी एका युवकावर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना तलाव रोड परिसरात घडली आहे। या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। आर्वीतील तलाव रोड परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले। मिळालेल्या माहितीनुसार मेहुल टॉकीज परिसरातील रहिवासी मुजम्मिल शमशेर खान वय 30 वर्ष यांच्यावर 3 जणांनी धारदार चाकूने हल्ला केलाय। या हल्ल्यात मुजम्मिल खान गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी आर्वीतून वर्धा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे। प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोरांनी अंमली पदार्थांचे सेवन केले होते आणि त्यानंतर झालेल्या किरकोळ वादातून ही गंभीर घटना घडल्याची माहिती समोर येत आहे। घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय। या प्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। हल्ल्यामागील नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे। या घटनेमुळे आर्वी शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। वाढते अवैध धंदे, अंमली पदार्थांची विक्री आणि वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। शहरात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी अधिक कठोर आणि प्रभावी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांच्या तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आर्वीतील या धक्कादायक घटनेने शहरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण केले आहे। जखमी युवकावर उपचार सुरू असताना पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे। हल्ल्यामागील संपूर्ण सत्य काय आहे आणि गुन्हेगारांवर कोणती कारवाई होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।